हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू द नाविन्य करिअर अकॅडमी. मी निखिल सर तुम्हा सर्वांचं नाविन्य करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतोय. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत सिंपल कुठल्याही दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन तर सर्वांना येतं. ज्या नंबरचा ज्याचा टेबल आपल्याला येतो त्याचं आपण मल्टिप्लिकेशन सहजरित्या करू शकतो. परंतु जर समजा असे जर काही नंबर आले तर समजा 1, 2, 3 मल्टिप्लाइड बाय 1000 आणि या संख्यांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं काम पडलं. त्यासाठी पण आपल्याकडे वेळ फार कमी. मग अशा वेळेला आपण काय यूज करणार? अशा वेळेला आपण यूज करणार आपली स्मार्ट टेक्निक. काय आहे ती? सिंपल 1000 मध्ये डिजिट दिसतोय 1, या 1नी या पूर्ण संख्येला मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच काय होणार बघा, 123 मल्टिप्लाइड बाय 1. तुम्हाला माहिती आहे की 1 ही संख्या कुठल्याही संख्येसोबत जर मल्टिप्लाय होत असेल तर उत्तर तीच संख्या मिळतं, म्हणजेच 123. मग पुढली स्टेप काय? या 1च्या नंतर एकूण झिरो किती आले आहेत? 3. बरोबर आन्सरमध्ये देखील ते 3 झिरो ॲज इट इज राईट करायचे. तुमचं 123 मल्टिप्लाइड बाय 1000चा आन्सर तयार आहेत, बिलकुल ॲक्युरेट आहेत. ट्रस्ट करा. बघा कॅल्क्युलेटरमध्ये टाकून चेक करा. नेक्स्ट एखादा प्रॉब्लेम घेऊ आपण. सपोज 231 आणि मल्टिप्लाइड बाय तुमचा नंबर आहे 100 आणि तुम्हाला याचा आन्सर काढायचा आहे. काय करणार? सेम टेक्निकचा यूज करा. बघा हा 1 या 231 सोबत मल्टिप्लाय करायचा. 1 या नंबर सोबत मल्टिप्लाय होतोय म्हणजे आन्सर आपला तेच नंबर मिळणार. म्हणून आपण या ठिकाणी राईट करणार 231 आणि आता झिरो किती आहेत? एकूण झिरो 2 आहेत. बस झालंय तुमचं उत्तर 2000. सॉरी, काय उत्तर तयार होतं तुमचं? 23,100. मग आणखीन काय हवं आहे? पुढली स्टेप. नेक्स्ट सपोज आपण लिहितोय 200 मल्टिप्लाइड बाय 400 किंवा 4000 घेऊ. चला, संख्या ही आपल्याला आपल्या मनाने घ्यायची आहे. कुठलीही संख्या पाठ करून घेऊन त्याला राईट करणं ही चुकीची मेथड. करायचं काय? असे काही वेगवेगळे संख्या ज्याला पाठ नाही पण वेळ आल्यानंतर त्याला सोडवता देखील तेवढ्याच फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये करता आलंच पाहिजे. मग काय करणार? 200 मल्टिप्लाइड बाय 4000. मग आता या ठिकाणी काय करायचं आहे? सिंपल या 2नी या 4 सोबत मल्टिप्लाय करायचं. 2 4 जा उत्तर येतं 8. 2 4 जा 8. मग एकूण संख्या किती आहे? यावर आलेले झिरो किती? इथे 2 आले, इथे 3 आले, टोटल झिरो झालेत 5. सिंपल आहेत ना. इथे 5 झिरो राईट करा, उत्तर तयार ठेवा. नेक्स्ट पुढला प्रश्न आपण घेऊया. सपोज तुमचा असं जर कोणी तुम्हाला विचारलं 20 रुपीजच्या तुमच्याकडे 100 नोटा आहेत. 20 रुपीजच्या तुमच्याकडे 100 नोटा आहेत. तुमच्याकडे एकूण रुपये किती? कोणीही एक शाब्दिक उदाहरण म्हणता येईल किंवा व्यावहारिक गणित आपण ज्याला म्हणतो त्यामधला हा पार्ट तुम्हाला सहजरित्या विचारू शकतात. सेम करायचं, 20ला 100नी मल्टिप्लाय करायचं. विदिन सेकंदामध्ये सांगायचं कसं? तर हा 2 × 1 करायचा. 2 1 जा काय? 2. मग एकूण झिरो किती आहेत? 2 आणि 1 3. उत्तर तयार आहे तुमचं 2000 रुपीज. जर 20 रुपीजच्या तुमच्याकडे 100 नोट्स असतील एकूण, तर उत्तर एकूण येणार त्याचं 2000 रुपीज. सोपात सोपा आणखीन पुढला प्रश्न घेऊ आपण. बघा सपोज 440 मल्टिप्लाइड बाय तुमच्याकडे आपण घेऊया आता 200. 440 मल्टिप्लाइड बाय 200 या दोन संख्यांचं उत्तर काढायचं आहे. तुम्ही काय करणार? बस या 44ला 2 सोबत मल्टिप्लाय करणार. तुमचं उत्तर येते 44 2 जा 88. त्यानंतर एकूण झिरो किती आहेत? मला दिसतंय डोळ्याने 3. बस तुम्ही त्या ठिकाणी राईट करा. संपलं उत्तर तुमचं. नेक्स्ट पुढला काय करणार? बघा सपोज कुठलाही एखादा नंबर घेऊ आपण आता. 1000 मल्टिप्लाय परत या ठिकाणी 500 चालेल. मग उत्तर काय करणार? या 1चं या 5 सोबत मल्टिप्लाय करणार. 5 1 जा 5 होतो. इथे 3 झिरो दिसतंय मला, इथे 2 दिसत आहेत. एकूण झिरो किती होत आहेत? 5. बस हे 5 झिरो यावर राईट करायचे.
4 and 5. आय होप की सिंपल दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन ज्यामध्ये 0 येतात आणि अशा संख्यांना आपल्याला मल्टिप्लाय करता आलं पाहिजे, याकरता मी हा एक प्रयत्न, छोटासा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी केलेला आहे. तुम्हाला याचा फायदा नक्कीच होणार. ज्यांना येतं त्यांचा हा प्रश्न नाही आहे, पण ज्यांना नाही येत त्या विद्यार्थ्यांसाठी यासाठी एज लिमिट नाही आहेत. लहानापासून तर अगदी मोठ्यापर्यंत ज्यांना देखील ही माहिती नव्हतं त्यांच्यासाठी अतिशय चांगला आणि माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. म्हणून सर्वांनी आवर्जून या व्हिडिओला पहा आणि ज्यांना गरजेचं आहे, ज्यांच्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत त्यांना शेअर करा, हा त्यांना पाठवा. आणि पुढला एक प्रश्न तुमच्यासाठी मी देतोय. सांगा मला 2500 मल्टिप्लाइड बाय 200 किंवा 2000 असं समजून घेऊया. हा तुमचा होमवर्क आहे. याचा आन्सर जर तुम्हाला कळलं असेल, दिलेल्या एकूण 6 प्रश्नांपैकी जर तुमचा माइंड कुठेतरी तुम्हाला ब्लिंक करतोय, सांगतोय आन्सर याचं काय पॉसिबिलिटी राहू शकतं याचा आन्सर येण्याची, तर नक्कीच कमेंटमध्ये राईट करा आणि आन्सर सांगण्याचा प्रयत्न करा. आय होप की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त हेल्पफुल राहणार. शेअर करा आणि सर्वात आधी तर तुम्ही अभ्यास करा. चालेल, थँक्यू.